मी बायकोला येताना सांगितलंय कुंकू पुसून तयार राहा। मी बायकोला येताना सांगितलंय कुंकू पुसून तयार राहा। आलो तर तुझा नाही तर समाजाचा। आता येणार तर आरक्षण घेऊनच येणार असं म्हणून एका सर्वसामान्य माणसानं मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा तीव्र केली। मराठा आरक्षणाचा गुंता म्हणजे काही आजकालचा नाहीये। अगदी सुरुवातीपासूनच हा विषय गुंतागुंतीचा आणि संवेदनशील ठरलाय। पण मागच्या काही वर्षात या आंदोलनाला एक असा चेहरा मिळाला ज्याच्या एका शब्दावर लाखो मराठे जागे झाले। एका आवाजावर लाखो मराठा बांधव शेतातील कामं सोडून रस्त्यावर उतरले। पण आज प्रश्न हा नाहीये की आंदोलन किती मोठं होतं। प्रश्न हा आहे की ज्या माणसाच्या एका शब्दावर उभं महाराष्ट्र शांत होऊ शकतं किंवा पेटून उठू शकतं त्या मनोज जरांगे पाटलांना 4-4, 5-5 नाही तर चक्क 8-8 वेळा उपोषणाला का बसावं लागतंय। दरवेळी आंदोलन होतं, सरकार येतं, आश्वासनं दिली जातात, जीआर निघतात, विजय झाला म्हणून गुलाल उधळला जातो, पण तरीही 2 महिन्यांनी पुन्हा आंदोलनाची वेळ का येते। ही नुसतीच मराठा समाजाची फसवणूक आहे की नेत्यांचा एखादा मोठा राजकीय गेम। एकाच आरक्षणासाठी मराठ्यांना स्वतःच्या सरकारसोबत 8-8 वेळा का भिडावं लागतंय। आरक्षण नक्की मिळणार की नाही आणि कुठपर्यंत तारीख पे तारीख देत हा आंदोलनाचा एल्गार सुरू राहणार हे सविस्तर आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। जरांगेंचं पहिलं आंदोलन 29 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी हे छोटंसं गाव अचानक महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आलं। मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं। 1 सप्टेंबरला तिथं आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज झाला। महिला, वृद्ध, तरुणांवर लाठ्या काठ्या चालल्या आणि अख्ख्या महाराष्ट्रातील मराठ्यांचं रक्त उसळलं। जरांगे पाटील आंदोलनावर ठाम राहिले। सरकार धावत पळत अंतरवालीत आलं। त्यांनी सांगितलं, आम्हाला वेळ द्या, कायदेशीर प्रक्रिया करायची आहे। समाजाच्या हितासाठी जरांगे पाटलांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला आणि पहिलं उपोषण मागे घेतलं। जरांगे पाटलांचं दुसरं उपोषण 25 ऑक्टोबर 2023 ते 2 नोव्हेंबर 2023। 40 दिवस संपले, सरकारनं काय केलं? काहीच ठोस नाही। म्हणून 25 ऑक्टोबरला जरांगे पाटलांनी दुसरं आमरण उपोषण सुरू केलं। 9 दिवस हे आंदोलन चाललं। संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला होता। सरकारनं पुन्हा एक वार विनवणी केली की सगळे सोयरे आणि कुणबी नोंदी शोधण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला वेळ हवाय। 2 जानेवारी 2024 ही नवीन आणि अंतिम डेडलाईन ठरली। जरांगे पाटलांनी सरकारवर विश्वास ठेवून 9 दिवसांनंतर 2 नोव्हेंबरला उपोषण मागे घेतलं। त्यांचं तिसरं आंदोलन 20 जानेवारी 2024 ते 27 जानेवारी 2024। डेडलाईन संपली पण सरकारनं पुन्हा पलटी खाल्ली। आता मात्र संयम सुटला होता। जरांगे पाटलांनी चलो मुंबईचा नारा दिला। अंतरवालीतून निघालेला ताफा मुंबईच्या दिशेने जसा जसा पुढे सरकत गेला तसा तसा तो लाखो लोकांचा महासागर बनला। 27 जानेवारी 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः वाशीत आले। सगळे सोयरे अध्यादेशाचे आश्वासन दिले, मसुदा दाखवला। मराठ्यांनी विचार केला, लढाई जिंकली। वाशीत ऐतिहासिक गुलाल उधळला गेला, ढोल ताशे वाजले। पण हा गुलाल विजयाचा होता की एका नव्या फसवणुकीचा। त्यांचं चौथं आंदोलन 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 17 दिवसांचं। वाशीत मिळालेल्या आश्वासनाची अंमलबजावणी झालीच नाही। सगळे सोयरे अध्यादेशाचा कायदा बनवण्यासाठी 10 फेब्रुवारी पासून पुन्हा अंतरवाली सराटी 17 दिवसांचं कडक उपोषण सुरू झालं। सरकारनं विशेष अधिवेशन बोलून 10% स्वतंत्र आरक्षण दिलं। पण जरांगे पाटील सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीवर आणि ओबीसी कोट्यातून आरक्षणावर ठाम राहिले। चौथ्या आंदोलनानंतर देशात लोकसभेचं बिगुल वाजलं। मराठवाड्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीच्या मतदानात परावर्तित झाला। लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आणि त्यानंतर लगेचच 5वं आंदोलन सुरू झालं। लोकसभा संपवून विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या की पुन्हा एकदा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी 6वं आंदोलन पुकारलं गेलं। समित्या नेमल्या गेल्या, जीआर काढण्यात आले। 7वं आंदोलन 29 ऑगस्ट 2025 ते 2 सप्टेंबर 2025 आणि पुन्हा एकदा फसवणूक झाली म्हणून चलो मुंबईचा नारा देत मुंबईच्या दिशेने सुरू केलेलं हे सर्वात मोठं आंदोलन। अंतरवाली सराटी येथून हजारो मराठा बांधव आणि शेकडो वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला होता। मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती। मुंबईतील आझाद मैदान अपुरं पडलं, जागाच उरली नाही। शेवटी आंदोलकांनी मुंबईच्या रस्त्यांवरच ठाण मांडलं आणि मुंबई पूर्णपणे ठप्प झाली होती। उच्च न्यायालयाला अखेर यात हस्तक्षेप करावा लागला। न्यायालयाने आदेश दिला की रस्ते रिकामी करा। परिस्थिती हाताबाहेर जात होती आणि सरकारवर प्रचंड दबाव होता। अशातच राज्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीनं घाईघाईनं धाव घेतली। मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। मागण्या मान्य झाल्याचं सांगण्यात आलं। अधिकृत शासन जीआर जारी झाला। सरकारनं आश्वासन दिले
की मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेतला जाईल। आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेतले जातील। यानंतर काय झालं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं। आपण जिंकलो अशी घोषणा झाली। 5व्या दिवशी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं। आरक्षणाचा गुलाल उधळला गेला। ढोल ताशे वाजले, डीजेच्या तालावर लोक नाचले, पेढे वाटले गेले। प्रत्येकाला वाटलं बस आता मराठा आरक्षणाचा लढा संपला, आता न्याय मिळाला। पण हा आनंद फक्त 2 महिन्यांचाच ठरला, कारण आता पुन्हा एकदा गुगली मिळाली आहे। कोर्टात विषय रेंगाळलाय आणि सरकारनं दिलेली आश्वासनं हवेतच विरली आहेत। म्हणूनच आता 8व्या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय। येत्या 30 मे पासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटी आंदोलनासाठी सज्ज झाली आहे। मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। 30 मे या दिवशी मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार आहेत। गावोगावी मराठा बांधवांना त्यांनी अंतरवाली सराटीत जमण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे पुन्हा एकदा हा आरक्षणाचा प्रश्न पेटणार आहे। आता प्रश्न पडतो, हा खेळ नक्की काय? दरवर्षी एकच पॅटर्न पाहायला मिळतो। आंदोलन पुकारलं जातं तर लढा तीव्र होतो। सरकार घाबरून मुदत मागते, दिलेल्या मुदतीत काम होत नाही की पाटील पुन्हा उपोषणाला बसतात। सरकार पुन्हा नवीन आश्वासनं देते, गाई जीआर काढते, समित्या नेमते, वेळ मारून नेली की विषय पुन्हा थंड होतो। थोडक्यात सांगायचं तर सरकार प्रत्येक वेळी फक्त वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे जरांगे पाटील जोपर्यंत हातात ठोस कायद्याच्या चौकटीत टिकणारा कायदा पडत नाहीत तोपर्यंत हटणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत। म्हणूनच एकाच लढाईसाठी त्यांना आणि समाजाला पुन्हा पुन्हा रस्त्यावर उतरावं लागतंय। आरक्षण मिळालं म्हणून गुलाल उधळायचा आणि 2 महिन्यांनी समजवायचं की कोर्टात विषय लटकलाय किंवा सरकारनं फक्त गाजर दाखवलंय। हे असं का होतंय? सरकार जेव्हा घाईघाईत एखादा जीआर किंवा अध्यादेश काढतं तेव्हा लोकांना वाटतं काम झालं, जल्लोष होतो। पण अध्यादेश जोपर्यंत कायद्याच्या चौकटीत आणि कोर्टाच्या कसोटीवर टिकत नाही तोपर्यंत त्याला काहीच अर्थ नसतो। मराठा आरक्षणाची मर्यादा 50% वर गेली की सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट त्यात खोडा घालतं। सरकार टिकणारे आरक्षण कसं द्यायचं यावर ठोस आणि घटनात्मक काम करण्याऐवजी फक्त तात्पुरती मलमपट्टी करते, हेच यातून सिद्ध होतं। ही दरवेळी होणारी फसवणूक आहे का, की याला राजकारण्यांची टाइमपास करण्याची रणनीती? जेव्हा जेव्हा निवडणूक तोंडावर येते तेव्हा तेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा जाणीवपूर्वक तापवला जातो। सर्वच राजकीय पक्षांनी आजवर या अत्यंत संवेदनशील मुद्द्याकडे फक्त एक वोट बँक म्हणून पाहिलं। हे कटू सत्य आहे। जरांगे पाटलांची मागणी आहे की कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांच्या रक्ताच्या नात्यातल्या सगळ्यांना आरक्षण द्या, पण दुसरीकडे प्रस्थापित ओबीसी नेत्यांचा आणि संघटनांचा याला तीव्र विरोध आहे। त्यांचा दावा असा आहे की यामुळे ओबीसी कोट्यावर गदा येईल। सरकार इकडे मराठा समाजाला हो म्हणतं आणि तिकडे ओबीसी समाजाला नाही म्हणतं। 2 दगडावर पाय ठेवून राजकारण करायचं असल्यामुळे कोणालाच नाराज करायचं नाही, ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे। याच दुटप्पीपणामुळे आज मराठा समाजाला वाटते की आपली फसवणूक होतीये आणि ओबीसी समाजाच्या मनातही असुरक्षिततेची भावना निर्माण होतीये। पण या सगळ्या चक्रविवाहात सामान्य जनता कुठे आहे? हा आरक्षणाचा लढा अजून कुठपर्यंत चालणार? हा प्रश्न आता नागरिकांच्या मनात उपस्थित होतोय। किती आंदोलनं करायची आणि आंदोलनाचा सरकारवर नक्की काय परिणाम होतोय? सरकारचे मंत्री येतात, ज्यूस पाजतात, उपोषण सोडवतात आणि पुढच्या विमानानं मुंबईला निघून जातात। तर सर्वसामान्यांचं काय? लाखो मराठा बांधवांनी शेतीवाडी सोडून, कामधंदे सोडून दरवेळी आंदोलनाला यायचं, जमायचं, घोषणा द्यायच्या, गुलाल उधळायचा आणि 2 महिन्यांनी पुन्हा पदरी निराशा घेऊन नवीन आंदोलनाला बसायचं। हा मानसिक छळ नाही का? 30 मे जवळ येतोय, अंतरवाली सराटी पुन्हा एकदा सज्ज होते। पुन्हा एकदा तोच संघर्ष, तीच आव्हानं समोर उभी ठाकणार आहेत। पण आता समाजानं, सरकारनं विचार करण्याची वेळ आली आहे। आरक्षणाचा हा लढा केवळ भावनिक मुद्द्यांवर आणि तात्पुरत्या जीआरवर चालणार नाही। सरकारला आता टाइमपासची रणनीती सोडावी लागेल। कोर्टात टिकेल असं कायदेशीर तरतुदींना धरून असणारं ठोस आरक्षण द्यावं लागेल, नाहीतर हा आश्वासनांचा आणि गुलालाचा खेळ असाच सुरू राहील। तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटील यांचे सर्वात मोठे 3 आंदोलनं फेल ठरली आहेत का? सरकार खरोखरच मराठा समाजाची फसवणूक करते का, की ही केवळ निवडणुकीची रणनीती आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।